सकाळ सकाळ आज मी लाडूला सोडायला गेले होते, कारण लाडूच्या बाबांना काम होतं आणि येताना मला ना अशी छान फ्रेश फुलं दिसली, म्हणून मी ती फुलं घेऊन आले. आणि आल्यानंतर ना आपल्या देवांना देवपूजा करून ती फुलं वाहिली. आणि खूप फ्रेश होते, म्हणून मला असं वाटलं की जाताना न्यावी. देवांना सहसा जास्त फुलं भेटत नाही तिथं. आणि बघा, आईला पण आपल्या गुलाबाचं फुल हे वाहिलं. आणि येताना मला ना शिवलीला अमृत ग्रंथ भेटला, तो मी आणला. आणि शॉपवर आल्यानंतर ना इथं बघा, आमच्या शॉपच्या जवळच सोना हर्बल ते तेल त्या ताई विकतात ना, तर त्यांचं एक शाखेचं ओपनिंग होतं, तर त्या आल्या होत्या. तर त्यांची केस बघा किती छान आहेत, तर त्या समोर उभे राहिलेत बघा. तर आमच्या बिल्डिंगमधल्या बायका आणि आम्ही आलो होतो, तर आम्हाला समजलेलं त्या येणार इथं ओपनिंग आहे. आणि त्या दादांचा पण आमच्या शेजारच्या ताईंना फोन आला, तर आम्ही गेलो होतो तिथं ओपनिंगला. आणि आपल्या शॉपच्या जवळच हे ओपनिंग झाले. तर बघा, त्यांचं रिझल्ट खूप छान आहेत, म्हणून बऱ्याच जणांनी ते प्रोडक्ट त्यांचे परचेस केलेत. आणि इथं त्यांचं चाललं होतं पूजा वगैरे करायचं. आणि त्यांचं तेलाचे आहेत ना बऱ्यापैकी लोकांना रिझल्ट खूप छान आलेत ना. आणि त्या पहिले त्यांची मी यूट्यूबची जर्नी बघितली आहे खूप. त्यांनी पहिले त्या यूट्यूबवरती ना म्हणजे चहा वगैरे असं विकत होत्या त्या. आणि त्याच्यानंतर ना त्यांनी तेल सुरुवात केली, आणि त्यांची खूप खडतड, म्हणजे नंतर ना खूप अडचणीतून संघर्षातून त्या इथपर्यंत आलेत. आणि मी पहिल्यापासून त्यांचे व्हिडिओ बघितलेत. तर बघा, त्याच्यानंतर ना ते नारळ वगैरे फोडून रेबिन वगैरे कट करण्याचं झालं त्या. आणि बऱ्याचशा बायका पण आल्या होत्या इथं, तर त्यांचं चाललं होतं रेबिन कट करून झाल्यानंतर तिथल्या बायकांनी त्यांचा सत्कार केला. आम्ही पण गुच्छ वगैरे दिला. आणि इथं आले होते मी शॉपवरती, तर आपलं पार्सल आलं होतं. मग पार्सलचा व्हिडिओ आहे ना 2-3 दिवसापूर्वीचा आहे, आणि तो मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकला आहे. कारण आहे ना आमच्या बिल्डिंगमध्ये कार्यक्रम होता, त्यामुळं मला ना शॉपमध्ये यायला त्या दिवशी ना भेटलंच नाही. ह्यांनी ते पार्सल रिसीव केलं आणि व्हिडिओ पण काढून ठेवलेला. मला म्हटले तू ब्लॉगमध्ये टाकतो व्हिडिओ. आणि इथं त्यांचं चाललं होतं खोलायचं, कट करायचं, कारण पॅकिंग खूप छान असतं त्यांचं, माल भिजू नये वगैरे म्हणून. आणि आम्ही त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता बघा, मी माल आणायला गेले ना, तर त्या दिवशी आम्ही घेतलेलं पार्सल ते आम्हाला 2-3 दिवसापूर्वी भेटलं. आणि माल गाडीवरती काय आणता येत नाही, त्यामुळे मी पार्सललाच टाकते माल. तर मी थोडासाच माल आणला होता, का तर रक्षाबंधनला. आणि रक्षाबंधनला एवढं कोण आहे ना साड्या वगैरे जास्त खरेदी करत नाहीत, बायका ब्लाऊज पीसच नेतात भरपूर. आणि डिझाईनचे वगैरे आणले होते मी ब्लाऊज पीस, प्लेन ब्लाऊज पीस. आणि साड्या पण मिडियम रेंजच्याच आणल्या होत्या, कारण काठपदर वगैरे रक्षाबंधनला एवढं कोण घेत नाही का. आणि मला गौरी गणपतीसाठी परत मला आणायचंच आहे, म्हणून मी थोडासा आणला होता. कारण परत नवीन कलेक्शन आलं तर नवीन आणता येतो ना. मग एकदम जर आणून ठेवलं ना, तर मग परत ना बायकांना 15 दिवसांनी परत म्हणतात नवीन काय आणले, मग असं होतं. म्हणून मी ना आणलंच नाही माल. मग म्हटलं गौरी गणपतीला एकदा जाऊन ये ना काठपदर मला आणायचं. आणि पार्सल बघा, त्यांनी खोललेलं बऱ्यापैकी खोललं होतं, आणि त्याला ते पट्ट्यांनी पॅक केलेलं असतं ना, त्यामुळे कट केल्याशिवाय ते निघतच नाही. आणि बघा कसं छान पॅकिंग केलं आहे त्यांनी. 250, 300, 500, 600पर्यंतच्या साड्या मी आणल्यात, का तर आत्ता जो माल आम्ही 250ला साडी विकत होतो, तोच जागेवरती 270, 280 रुपयाला साडी झाली. मग विकणार कसं? बायकांना 250ची सवय लागली आहे ना, तर बायका 300, 350ला साडी घेत नाहीत. आता ह्यावेळेस मी जरा समजून सांगणार आहे, घेतलं तर ठीक, कारण आपल्याला पण ते परवडत नाही ना कमी ह्याला द्यायला. तर पॅकिंगच्या साड्या त्यातल्या त्यात मीडियम रेंजच्या थोड्याशा भारीतल्या आणल्या होत्या मी, कारण कॅटलॉग पीस. कारण एकसारखेच कस्टमर नसतात ना, वेगवेगळे. कुणाला इथं बघा आपला अभि कसं खेळतो, कुणाला त्याला भारीवाल्या साड्या पाहिजे असतात, कुणाला हलक्या पाहिजे असतात. आणि तर ह्या देवीच्या साड्या पण मी आणल्या होत्या,
कारण काही काही जण श्रावणात पण देवीची ओटी भरतात ना, तर त्यांना देवीच्या साड्या लागत होत्या आणि 2-3 कस्टमर माझे माघारी गेले, कारण मी नवरात्रीत आणल्या नाही एकदम साड्या, तर त्या जातात बरेच दिवस, कारण एवढं कोण देवीच्या साड्या नेत नाही, त्यांना नऊवारीच साड्या लागतात. ते इथं कॅटलॉग पीस पण आणलं होतं मी, आणि हे परकर वगैरे रेडीमेड ब्लाऊज हे त्याच्यामध्ये आणलं होतं. तर बघा एवढाच माल आहे ना, तर तुम्हाला वाटेल की हे 10,000चा असेल, तर तसं नाही. ते हा माल आहे ना माझा 25,000 ते 30,000पर्यंत आहे. तर तुम्हाला सांगते, जो मला मी 50मध्ये ह्याच्या ट्रिपल माल यायचा, तर आता तसं नाही, आता खूप रेट वाढवलेत आणि पुढच्या पण लोकांनी. तर हे बघा इथं व्हाईट साड्या मी आणल्या होत्या ह्याच्यासाठी, श्रावणी सोमवारसाठी, आणि इटालियन सिल्कचा पण साड्या आणल्या होत्या. इथं आबीची रडारड चालली होती, आणि तो आबीला आहे ना दुकानात घेऊन आता जरा अवघडच व्हायला लागले, कारण तो आहे ना कधी कधी राहतो, कधी कधी राहतच नाही, आणि खूप रडायला सुरुवात करतो. तर बघायचं झालं होतं पार्सल लावून, आणि मी तुम्हाला एक दिवस दाखवीन मी कोणत्या कोणत्या साड्या आणल्या, ओपन करून पण दाखवीन. तर रक्षाबंधनच्या अगोदर मी व्हिडिओ करील तो. नंतर बघा हा कॅटलॉग पीस त्यांनी दाखवलं खोलून. तर हे ना त्यांच्या मित्रांना द्यायच्या होत्या साड्या, त्यामुळे तो कॅटलॉग पीस पूर्ण आणलाय. तर इथं बघा हा कलर चार्ट होता त्याच्यामधला, असं पण छान होतं. आणि इथं आबीला नंतर बाहेर खेळायला घेतलं. तर परत भेटूयात पुन्हा एकदा.